आजच्या दिवशी भारतात आणि देश विदेशात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत, ज्यांची नोंद इतिहासाने घेतली आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचा म्हणजेच 10 जानेवारीचा इतिहास. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 10 जानेवारी 1966 रोजी ताशकंद करार झाला. या करारावर भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांनी स्वाक्षरी केली. परंतु करारानंतर काही तासांनी लाल बहादूर शास्त्री यांचा ताशकंदमध्ये 11 जानेवारीला संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींनी कटाचा संशय व्यक्त केला होता. शास्त्रीजींच्या मृत्यूचे गूढ अद्याप उघडलेले नाही. 10 जानेवारी 2006 रोजी जागतिक हिंदी दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. पहिली जागतिक हिंदी परिषद 10 जानेवारी 1974 रोजी नागपूर, महाराष्ट्र येथे झाली. या परिषदेत 30 देशांतील 122 प्रतिनिधी सहभागी झाले होते. जगभरात आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून हिंदीबाबत जनजागृती करण्यासाठी 10 जानेवारी रोजी दरवर्षी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. नागपुरात जागतिक हिंदी परिषदेचे आयोजन केल्यानंतर युरोपियन देश नॉर्वेच्या भारतीय दूतावासाने सर्वप्रथम जागतिक हिंदी दिवस साजरा केला. त्यानंतर 2006 मध्ये भारत सरकारने दरवर्षी 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस साजरा करण्याची घोषणा केली. 10 जानेवारी 1929 रोजी प्रसिद्ध कार्टून कॅरेक्टर टिनटिन प्रथमच बेल्जियम वृत्तपत्रात दिसले. या कार्टून मालिकेचे नाव होते द ॲडव्हेंचर्स ऑफ टिनटिन. तुम्हालाही लहानपणी कार्टून बघण्याची आणि कॉमिक्स वाचण्याची आवड असेल तर तुम्हाला टिनटिन नक्कीच माहिती असेल. टिनटिनचे पात्र बेल्जियन व्यंगचित्रकार जॉर्जेस रेमी यांनी तयार केले होते. जॉर्जेसला हर्जे म्हणूनही ओळखले जाते. हर्जे यांचे 1983 मध्ये वयाच्या 76व्या वर्षी निधन झालं. 10 जानेवारी 1835 रोजी भारतातून चहा पहिल्यांदा लंडनमध्ये पोहोचला. याआधी इंग्लंड चहासाठी केवळ चीनवर अवलंबून होता. भारताने चीनपेक्षा कितीतरी पटीने चांगले चहाचे उत्पादन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भारतीय बाजारपेठेतील चहाची चव जगभर पसरली. 1947 मध्ये इंग्रजांनी भारतातून माघार घेतली, पण चहाचा व्यापार सुरूच होता. 1953 मध्ये भारतात चहा मंडळाची स्थापना करण्यात आली, ज्यामुळे भारतीय चहा विदेशात निर्यात करणे सोपे झाले. आज भारत जगातील चहाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा चहा उत्पादक देश आहे. 10 जानेवारी 1863 रोजी लंडनमध्ये जगातील सर्वात जुन्या भूमिगत मेट्रो रेल्वेचे उद्घाटन झाले. 1853 मध्ये या कामाची जबाबदारी मुख्य अभियंता सर जॉन फॉलर यांच्याकडे देण्यात आली. 10 वर्षांनंतर प्रथमच भूमिगत मेट्रो रुळांवर धावली. भारतातील पहिली मेट्रो रेल्वे 1984 मध्ये कोलकाता येथे सुरू झाली होती. त्यानंतर 2002 मध्ये देशाची राजधानी दिल्लीत मेट्रो सेवा सुरू झाली. यानंतर मुंबई, चेन्नई, बंगळुरू, लखनौसह देशातील अनेक शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू झाली. तर हे होते आजचे दिन विशेष. तुम्हालाही आजच्या दिवसाविषयी काही खास माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोवर पाहत राहा वृत्त मराठी.